दिशा सालियनचा मृत्यू अपघाती नसून तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप करत वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली। तसेच या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी या याचिकेतून केलेली आहे। त्याच अनुषंगाने दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांच्यासह या प्रकरणात सतीश सालियन यांची बाजू मांडणारे वकील निलेश ओझा यांनी मुंबईमध्ये पोलीस आयुक्तालयामध्ये जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली। या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पुन्हा एकदा शिवसेना उभाटा पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह त्यांचे वडील उद्धव ठाकरेंवर सुद्धा गंभीर आरोप केले आहेत। दिशा सालियन प्रकरणामध्ये निलेश ओझा यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह अभिनेता दिनो मोरिया, सूरज पांचोली आणि माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांच्यावर सुद्धा गंभीर आरोप केले। वकील निलेश ओझा यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय, नार्कोटिक्स ब्युरोच्या तपासामध्ये हे आढळून आलं की आदित्य ठाकरे हे अंमली पदार्थांच्या बिझनेसमध्ये सहभागी आहेत। त्या संदर्भामध्ये इत्थंभूत माहिती आम्ही या अर्जामध्ये दिलेली आहे। आदित्य ठाकरे दिनो मोरिया यांच्या फोन कॉल्ससह समीर खान नावाच्या व्यक्तीची DFP नावाची कंपनी होती जी अंमली पदार्थांचं सिंडिकेट चालवत होती। आदित्य ठाकरे यांचं नाव या अंमली पदार्थांच्या बिझनेसमध्ये आल्यानंतर समीर वानखेडे असो किंवा नार्कोटिक्स ब्युरोचे इतर अधिकारी असो, त्यांना आदित्य ठाकरेंवर कारवाई करण्यासाठी कुणी थांबवलं असा सवाल ओझा यांनी विचारलाय। त्यामध्ये किती कोटींची डील झाली असाही सवाल ओझा यांनी विचारला आहे। पोलीस आयुक्तालयामध्ये आमची जॉईंट सेक्रेटरी यांच्यासोबत चर्चा झाली। त्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्तांची फोनवरून चर्चा करून संबंधित प्रकरणामध्ये ही तक्रार दाखल करून घेत असल्याचं म्हटलंय। त्यानुसार आता FIR दाखल झाल्याचंही ओझा यांनी सांगितलं आहे। आमच्या तक्रारीमध्ये आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही आरोपी आहे अशी माहिती निलेश ओझा यांनी दिली आहे। 11 डिसेंबर 2023 साली सतीश सालियन यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलं। त्यामध्ये त्यांनी केस रिओपन करून चालवण्यासाठी मागणी केली होती। याशिवाय आमच्याकडे आय विटनेसही आहेत। दिशाची हत्या झाली त्या दिवशी आदित्य ठाकरे तिथे होते की नाही, आणि दुसरं म्हणजे दिशाचा मृत्यू हा नैसर्गिक नाहीये, त्यामुळे ही आरोपीची जबाबदारी आहे की त्यांनी ते पटवून द्यावं हा मृत्यू नैसर्गिक नाही, असं नितीन ओझा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे। स्टीव्ह पिंटो नावाचा दिशाचा एक मित्र आहे। त्याने त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट लिहिली होती। त्यामध्ये 7 जून 2020 रोजी एकता कपूरच्या घरी पार्टी झाली, त्या संदर्भातील सर्व हिंट्स दिल्या होत्या। तसेच त्या दिवसापासूनच स्टीव्ह पिंटो हा गायब आहे अशी माहितीही नितीन ओझा यांनी दिली आहे। तसेच आमची तक्रार खोटी निघाल्यास आम्हाला फाशी द्या असंही आम्ही तक्रारीत लिहिल्याचं ओझा यांनी म्हटलं आहे।